की मुंबईत यांना येऊ द्यायचं, पण यांना लक्ष नाही द्यायचं, यांचा अपमान करायचा, ध्यान नाही द्यायचं. अरे करोडोत येणार रे, झोपी दे का भाऊ? कोण तुला कोणी पालकमंत्री केलं, मंत्री केलं तुला? एवढं करोडोने येणार रे, सगळ्या जगाचं लक्ष राहणार आहे. त्याचा तुम्ही अपमान करणार रे. ते अरे नुसतं बसलो तर आम्ही तरी तुला सुचायचं नाही, दार उघडाव का नाही? आणि तू सांगतो अपमान होणार आहे. अरे भाऊ अशी भाषा नको करू, मराठ्यांनीच मोठं केलेलं आहे. आता म्हणशील हातात पद आहे म्हणून, ते बी बळच आलंय, इकडून तिकडून गेलाच घुसलास म्हणून बळच मिळालंय. कायमचा सुपडा साफ होऊन राजकीय कायमचा. आणि या शब्दावर लक्ष ठेवा माझ्या, कारण मी असा नमुना एकदा जर तरायला लागलो ना, महाराष्ट्रासह बाकीच्या 11 राज्यातले क्षेत्रीय मराठी मी एक करून मराठा आरक्षणाचा देशव्यापी लढा उभा करून तुमचा सुपडा साफ करू आम्ही सुद्धा. आमच्या पोरांचं तुम्ही जर मुंडक्या दाबायला निघालात तर सुट्टी नाही. तुम्ही जे ट्रॅप रचलेत, तुम्ही काय करणार? तुम्ही गोळ्या बी घातल्या ना, मला मी भेटच नाही बा मरायला. मी लय नमुना डेंजर, मी भेट नाही. मला मराठा जातीपेक्षा मोठं कोणीच नाही या जगात, कोणीच नाही. माझे जात आणि माझ्या जातीचे लेकरं माझ्यासाठी मोठे आहेत. मी मरायला भेट नाही. तुम्ही फक्त मारूनच दाखवा, तुम्ही फक्त मारून दाखवा. तुम्ही अंतरवाली एकदा प्रयोग केलाय ना, तुम्ही पुन्हा फक्त प्रयोग करून दाखवा आणि मला मारून दाखवा. तुम्हाला मराठे काय असते, तुम्हाला जर पूर्वीसारखी लढाई नाही दिसली तर मग बोला, ती शांततेत असणार. पण या राज्यात पुन्हा कोणाला फिरता नाही येणार, इतके मराठी रस्त्यावर उतरणारे ताकदीनं देवी. हरियाणावाले, मध्य प्रदेशवाले आत्ताच म्हणतात आम्हाला तिकडे यायचे 20 तारखेची याला. तुम्ही हे तुमच्या हातानं वातावरण देशात खराब करून घेऊ नका. तुमची देशातली प्रतिमा पुरी मलिन होणार. तुम्हाला किती वाटू द्या आमचा पैसा आहे, आम्ही लय तुरम खाय, काय तुरम खाय रे तो? मराठा समाजाला सरसकट आरक्षणाची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. यावर बोलताना ते असं म्हणाले की मीच आता सरकारला तोडगा सांगतो, 54 लाख कुणबी प्रमाणपत्र द्या आणि मग त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना प्रमाणपत्र द्या. पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील असं म्हणाले की ज्यांना मुंबईला यायचं नाही त्यांनी इतरांना सोडायला रस्त्यावर या. रस्त्यावर जे गावं आहेत त्या गावातील लोकांनी खाण्यापिण्याची सोय करा. मराठ्यांच्या पुढं आता कोणताही नेता नाही. आता देशातील मराठे एक होणार आहेत. नोंदी असूनही अधिकारी जाणून बुजून प्रमाणपत्र देत नाहीत असा आरोपही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केला. आता परिपूर्ण आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही. राज्यातील काही पालकमंत्र्यांनी षडयंत्र रचलंय. आमच्यातील ज्यांची दुकानं बंद पडलेत अशांना हाताशी धरलं जाणार आहे. रॅलीमध्ये घुसून वाद निर्माण करण्यासाठी त्यांना हुसकवले जाणार आहे. मुंबईत आल्यावर आमच्याकडे लक्ष द्यायचं नाही, अपमान करायचा असाही सरकारचा प्लॅन आहे. सरकारला विनंती आहे की आंदोलन व्यवस्थित हाताळा, नाहीतर तुमची अडचण होईल असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. त्यामुळं जर मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळालं नाही तर मनोज जरांगे पाटील हे मुंबईवर आपला मोर्चा घेऊन धडकणार हे जवळपास निश्चित आहे. तत्पूर्वी ज्या कुणबी नोंदी सापडल्यात त्यांना प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारनं हालचाली सुरू केल्या आहे आणि तसे आदेश देखील काढण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळं आता शिंदे सरकार जरांगे पाटील यांचं आंदोलन थांबवू शकतं का आणि मुंबईला जरांगे यांच्या आंदोलनापासून वाचवू शकतं का हे पाहण्यासारखं.